शिवाजीला जिंदा मुद्दा पेश करतोशी कसम खान विजापुरातून अफजल खान 40,000 फौजेशी निघाला. 40,000 ज्या दिवशी निघाला त्या दिवशी महाराजांचं नियोजन सुरू झालं. अफजल खानाचा पुतळा महाराजांनी फक्त 2 मिनिटात काढला. फक्त 2 मिनिटं लागली अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. आपण किती नियोजन करतो? माणसं नियोजन करतात पण अंमलबजावणी. महाराजांचं यश सगळ्यात मोठं तिथं आहे. साधी गोष्ट सांगतो नियोजनाची. संकट किती मोठं असू दे, कुठल्याही क्षेत्रात असा तुम्ही, कुठल्याही प्रांतात असा, तुमच्या या नियोजनाच्या बळावर तुम्हाला यशस्वी होता येईल. 40,000 फौजेशी अफजल खानाला 40,000. महाराजांचं नियोजन चालूच. आपल्या हस्तकाम करवी महाराजाने अफजल खानाचा हत्ती विष देऊन मारला. हत्ती मेला हे खरं, पण हत्ती कसा मेला हे खानाला कळलं नाही. पण तत्कालीन काळात स्वारीवर निघालेल्या सरदाराचा हत्ती मरणं म्हणजे प्रचंड मोठा अपयशातून अफजल खानाचा हत्ती मेला. तसं त्याच्या सैनिकांचं जे मानसिक खच्चीकरण झालं, ते अफजल खान मेला तरी परत नाही आवरलं. अहो ते जाऊ द्या, स्वतः खानाचंच खच्चीकरण असं झालं की महाराजांकडे निघालेल्या खानानं आपल्या 65च्या 65 बायका गर्दनी डुवून मारल्या. का? परत येईल का नाही खात्री नाही. हा नियोजनाचा भाग. 40,000 फौजी निष्काळी निघाले. आपल्या सरदारांना महाराजांनी सांगितलं आपलं सैन्य बोलाच, माणसं कामाला लागले, सैन्य बोलाच. किती? तानाजी म्हणाला महाराज 7,500. 7,500? अरे खानाचे 40,000 आहे. महाराज याच्यापेक्षा आपले वाढवतो नाही शकत. ठीक, आपले वाढवता येत नाहीत ना, खानाचे कमी करायला शिका. नियोजन. 40,000 फौजेनिशी येणाऱ्या खानाला आता कालखिंडीतच गाठलं पाहिजे. उघड्या मैदानात त्याच्याशी लढून उपयोग नाही का? कारण त्याचे 40,000 आपले फक्त 7,500. मरण्याशिवाय पर्याय नाही. मग बघा नियोजन. उघड्या मैदानात नाही, कालखिंडीतच गाठला पाहिजे. आणि म्हणून तेवढ्यासाठी निवडला महाराजांनी प्रताप. घनगर दबिकात झाला, झोपांचा भयात दऱ्यापर्यंतचा किरण खडकापर्यंतचा दिवसा घडल्या सूर्यजीचा जमिनीवर पोचत नाही. अहो माणसाची बाता सोडा, पापरायची का फिरकत नाही असा भयान होता. खानाला कळालं राजाने प्रतापगड जवळ केला आणि कळलं मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली. पण पर्याय होता. अगर खानाला वाईच्या पसरणीच्या घाटात खानाचं सैन्य पसरलं. 40,000 सैन्य, पण त्यातलं 20,000 उठलंच नाही. ते तिथंच पसरलं. 20,000 सैन्य घेऊन खान कसा बसा पुढे सरकला तर प्रतापगडाच्या तोंडाशी रणतोंडीचा घाट. रणतोंडीचा तोंड रडल्याशिवाय जिथून पुढे सरकता येत नाही असा भयान रणतोंडीचा घाट. खानाचा सैन्य तोंड रडवेलं करून परत त्या घाटात अडकलं. 5,000 कसा बसा घेऊन खान पुढे सरकला आणि महाराजांचा निरोप आला. अवघे 1,000 संधी आणले तरच भेटू. 4,000 परत मागं ठेवले. 1,000 घेऊन पुढे निघाले. प्रतापगडाच्या पायथ्याला माचीवर त्याचा शम्याना महाराजांनी उभारला होता. आता भेटीसाठी राजे गडावरून खाली येणार होते. राजाने भेटीचा वक्त ठरवला बरोबर दुपारी 12:35. 12:35 का? कारण सूर्य बरोबर माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का? तर राजे गडावरून निघाले तर सूर्याच्या त्या नक्क प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजाकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसणार. त्याला काही दिसू नये. राजे निघाले. आता सोबत कोण घेतो? तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, करतोजी. चला सगळेच येऊ बिलकुल नाही हो. इथं तानाजी नाही, बाजी नाही, येसाजी नाही. मग घेतलं कोण? इथं घेतला जिवा महाला. दानपट्टा ठरवणारा तोच का? समोर सय्यद बंडाय त्याच्याशी झुंजायचं तर हवा फक्त जिवा. सोबत घेतला संभाजी कामची कोंढाळ तर तोच का? हत्तीसारखा धिप्पाड आहे पण तोच का? अफजल खान तसाच आहे ना. आखाड्यात पहिलवान उतरवायचे झाले तर एकाच गटाचे असावे. मग कुस्ती रंगते. माणसांची निलक आणि माणसांची भारत. आणखी 8 अंगरक्षक घेतले आणि महाराज निघाले.
चालता चालता महाराजांनी जीवा महालाला विचारलं, जीवा कात्री आहे का? आता जीवाला काय कळेना, अफजल खानाच्या भेटीला निघालो, तलवार घेतली असेलच की, कात्री कशा? महाराजांनी विचारलं, जीवा कात्री आहे का? आता जीवा नाभिक समाजाचा. तू म्हणला, महाराज आहे की काढ. जीवा आमची दाढी बारीक कर. जीवा आमची दाढी बारीक कर. का? भेटीच्या वेळी अफजल खानानं जर ती हातात तारायची म्हटली तर त्याच्या हातात येणार नाही, एवढी बारीक कर. आमच्या व्यवस्थापनाच्या भाषेत त्याला मायक्रो प्लॅनिंग म्हणतात. इतका बारीक विचार केला महाराजांनी. जबाबदाऱ्या वाटून दिल्या. संघटनेचं यश कशात आहे? ह्या नियोजनात. संघटनेचं यश कशात आहे? नियोजनबद्ध जबाबदारी घेण्यात आहे. संघटनेचं यश कशात आहे? ही जबाबदारी योग्य रीतीनं प्रत्येकानं परिपूर्ण पार पाडण्यात आहे. जीवा महालाला सांगितलं, जीवा तुझी जबाबदारी, तू आमच्या बरोबर श्यामण्यात राहत यायच, पण तू माझ्याकडे बघायचं नाही. तू खानाकडे तर अजिबात बघायचं नाही. तू कृष्णाजीकडे बघायचं नाही. तू फक्त सय्यदकडे बघायचा. बस. संभाजी कावजीला सांगितलं, तू आमच्या बरोबर आत यायचं नाही. तू श्यामण्याच्या बाहेर, पण तू माझ्याकडे बघायचं नाही. तू खानाकडे बघायचं नाही. आमच्या दोघांचा आत काय चाललंय तू ना देणं घेणं नाही. पण अफजल खान जर जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही. तुमची जबाबदारी त्याला. प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली. आणि 12:30 वाजता गडावरून निघालेले राजे खानाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर 2 वाजता पोहोचले. बरोबर 2 वाजता खानाला वर्दी मिळाली. शिवाजी राजे येत आहेत. तसा खान उठून उभा राहिला. समोर पाहिले 5-5.5 फूट उंचीचे देख निर्वाबदार राजे शिवाजी आज ते कदम येताना दिसले. तसं खानाला विचारलं, हे शिवाजी? वकिलाने मान बोलावली. खान 2 पावलं पुढे झाला. पाहिला होते आज शिवाजी राजे आणि गडातले सगळे राजे पुढाले. खानाच्या मिठीत गेले. खानाचे भाऊराजांच्या पाठीवर पडले. दापडला जोर वाढला. मी कावळी गेली. राजा गुदमरले. आणि त्यामुळे खानाचे कट्यार राजांच्या मस्तकावर बरात निसटली. दगा चालवला. भोगनिगत निघाली. खूप बसले खानाच्या पोटात. दगा करून खान कळाला. कोटळा बाहेर पडला. पण राजे कृष्णाची थांबला. केसात राजांच्या मस्तकावर वार केला. राजे भेल काढले आणि त्या संधीचा फायदा घेत सय्यदपट्टा पुढे झाला. आणि सय्यदपट्टाचा दानपट्टा महाराजांच्या मस्तकावर चालणार. तो जीवा महालाचा दानपट्टा सय्यदपट्टाचा हात छाटून रेता झाला. आणि इतिहास पुटपुटला. होता जीवा, वाचला शिवा. प्रश्न फक्त जीवा महाला 1 सेकंद उशीर करतात. फार नाही. 1 सेकंद उशीर करतात तर जीवा महालाच्या दानपट्ट्यानं सय्यदपट्टाचा हात छाटला जायच्या ऐवजी सय्यदपट्टाच्या दानपट्ट्यानं महाराजांचं मस्तक छाटलं गेलं असतं. 1 सेकंद किती महत्वाचा असतो बघा. येतो की चला की काय होतं? चालत नाही का असं अडचण आहे. म्हणजे आमच्याकडे बाहेर संघटनेची सगळ्यात मोठी अडचण ती. एखाद्याला मला अडचण ना तेवढं करूया की, पण मी एकटा येऊन काय आपल्याला बाकीचे नको. मग तू त्याला तिथं सोडतो. बाकीचे सगळे गोळा करतो. सगळे बाकीचे गोळा करतो. त्याच्या जवळ चला आता आलेच बाकीचे आहेत की बाकीचे. मी नाही आलो म्हणून काय होतं. जबाबदारी पाळणं हा फार महत्वाचा. वेळेवर पाळणं ही फार महत्वाची गोष्ट. 1 सेकंद उशीर केला असता जीवा महालानंतर महाराजांचा मृत्यू आठवला होता. आणि मग कळतं महाराजांनी या प्रसंगात जीवा महालाच का निवडला. तोच का तानाजी का नाही, बाजी का नाही, इथं जीवा महालाच का? याचं कारण हे आहे. आपल्या 50 वर्षाच्या कालखंडात महाराजांनी 1 चाल पुन्हा नाही बघ, आणि 1 माणूस तोही पुन्हा नाही बघ. नियोजन पण सगळं चरित्र काढून बघा. 1 माणूस पुन्हा नाही झालंही. महाराज खानाच्या भेटीला गेले. शाहिस्ता खानाच्या नाही, तिथे छाप मारून कापायलाच. प्रत्येक वेळी चाल वेगळी आणि प्रत्येक वेळी माणूसही वेगळा. प्रतापगडाच्या रणसंग्राम
पुरंदरावर दिसणार नाही, पुरंदरावर मुरारबाजी भेटेल, तिथं बाजी प्रभू येणार नाही, बाजी प्रभू पावन खिंडीत तिथं तानाजी असणार नाही, तानाजी कोंढण्यावर तिथं येसाजी दिसणार नाही, येसाजी कर्नाटकात तिथं नेताजी येणार नाही. प्रत्येक प्रसंगात माणूस आला. महाराजांच्या यशाचं सगळ्यात मोठं सूत्र हे नियोजन आणि त्याची व्यवस्थित अंमलबजावणी. या नियोजनानुसारच असं ठरलं होतं की सगळ्यांनी पहिल्या दिंडी दराजवळ प्रसंग घडणार भेटायचं. राजे पोहोचले, पाठपाठ पक्ष गोळा झाला, राजांची नजर भीड करी 1 2 3 4 5 6 7 8 9 नंतर 10. एक कोण राहिला माग, अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली. कुणी तर अंगरक्षक कुठला राजा संभाजी गावची दिसत नाही. संभाजी तो कोणी थांबला तोपर्यंत संभाजी गावची पाठीमागून हापाटकत येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता, कोठे रुकला होता? एवढा ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला. त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं. ही कापाय मागं थांबलो. राजे म्हणजे पण संभाजी हे आपल्या नियोजनात नव्हतं आपल्या नियोजनात. हे नसतं खरंच काय केलं का? तसा संभाजी म्हणला, राज तुम्ही खानाच्या पोटात वागणं का खूपच नाही, पण मुलं म्हणताय का नाही म्हणून आणलं का? राजा म्हणले, संभाजीची भग्न कामी खानाच्या पोटात खुपसली, त्याला झाली विष लावलेलंच होतं. खाना पैसा वाचणार नव्हताच. हे नसतं खरंच काय केलं? यदा कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छटत असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर वाद केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईला? तुमच्या आई तर म्हणाले असती, शिवाजीने स्वतःचा जीव वाचवला पण आमचा लेख मात्र खर्ची घातला नाही. संभाजी एक वेळा अफजल खान नाही मेला तरी चालेल, पण स्वराज्याचा एकही मावळा तुझी पडता कामा नये. संघटनेचं यश टिकून असतं नेतृत्वाचा आदेश मानण्यावर. जिथं नेतृत्वाचा आदेश मानला जातो, आदेशानुसार नियोजन आणि अंमलबजावणी होते, तिथं यश धावत येतं. आपण आपल्या बाजूने विचार करतो. आपल्याला माहित नसतं महाराजांनी आधीच वाहनाला विष लागला. आपल्या डोक्यात एवढं मोठी विसरलेच असली तर साहेब तू नको काळजी, तुला दिलंय तेवढंच कर. सगळ्यात मोठी अडचण, कारण ह्याचा तोटा आहे ना तो वेगळा असतो. तहात गमावलेले किल्ले परत घेता येतात, पण लढाईत गमावलेली माणसं परत मिळवता येत नाहीत. म्हणून जे ठरले त्यानुसारच चाललं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा पुढचं नियोजन सांगतो महाराज. ही घटना कधी घडली सगळी 10 नोव्हेंबर 1659. किती वाजता? दुपारी 2 वाजता. 10 नोव्हेंबरला एवढा सगळा भीषण प्रसंग घडलाय. मला प्रश्न पडतो, 10 नोव्हेंबरला जर एवढा सगळा घडलाय तर 11 नोव्हेंबरला महाराज कुठे असतील? बघा, 10 नोव्हेंबरला एवढं सगळं, 11 नोव्हेंबरला महाराज कुठं? शेजारी महाबळेश्वरला. मग काल एवढं टेन्शन होतं नको का 4 दिवस थंड हवेच्या ठिकाणचा. आमच्याकडे बाहेर असतो. मग केलं टार्गेट पूर्ण, घेतली टार्गेट, रुदन जरा हो ना पुढचं नाही. महाबळेश्वरला नाही महाराज. नियोजन बघा आणि त्याच्यापेक्षा आत्मविश्वास बघा. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आत्मविश्वास. एका धर्मगुरूने सांगितलं, गेली 4 वर्ष आपल्या गावात पाऊस पडला नाही, पण आज 5 वाजता पाऊस पडणार आहे. सगळं गाव जमा झालं. गुरुजी म्हटले पाऊस पडणार आहे. बघितलं का? पाऊस पडणार आहे. एक पोरग मात्र छत्री घेऊन आले, बाकी सगळी तशीच. गुरुजी म्हणले तुमचा काही उपयोग नाही, तुम्ही नुसते बघायला, तुम्हाला खात्री नाही पडेल का नाही. जिथं शंका आली तिथं होतच नाही का. हे पोरग फक्त आत्मविश्वासाने सांगितलंय ना पाऊस येणार, याला तयारी, याला आत्मविश्वास. महाराजांचा आत्मविश्वास बघायचा. खान येणार आहे, 5000 फौज त्याची पुढे आहे, त्यातले 3000 घोडे स्वार आहेत. खानाचा खुर्दा केल्यावर आपल्या दराखरात लपलेल्या सैन्य खानाच्या सैन्याचा खुर्दा उडवणार आहे. 3000 घोडी तिथं आपल्याला मिळणार आहेत. 3000 घोडी मिळतील, पण घोडी चालवणारे घोडेस्वार जर आपण तयार केले नसतील तर त्या घोड्यांचा उपयोग काय? म्हणून खानच्या भेटीच्या अगोदर 6 महिने महाराजांनी 3000 घोडेस्वार शिकवून तयार ठेवलेत का? या तारखेला 3000 घोडी मिळणार आहेत, तयार राहा. 6 महिने आधी
महाराजाच्या हद्दकडे प्रतापगडापुरतीच मर्यादित होती आणि रात्री 11 वाजता घोड्याला टाच मारली. बघता बघता भारताने वाई प्रांत जिंकला. महाराज 17 प्रांतात घुसले, 17 प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात गेले, वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांत कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकवला. म्हणजे उद्या 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला. कोणाला वाटेल का अफजल खानाला मारून महाराजांनी एवढं नियोजन करून ठेवलं हे करायचं? काय विलक्षण दाखवत असत. पण पुढचं नियोजन केलं याचा अर्थ आपण खानाला मारणारच आहे याचा आत्मविश्वास किती मोठा असेल. विजयी होता येतं ते हे आत्मविश्वासाचे